महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक पुलिस की टॉप वांटेड लिस्ट में शामिल लोंडे गैंग के लीडर भूषण लोंडे और उसके साथी प्रिंस सिंह को आखिरकार नेपाल बॉर्डर से गिरफ्तार कर लिया गया। नासिक क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने सातपुर फायरिंग केस में कई दिनों से फायर इन आरोपियों को गिरफ्तार करने में बड़ी कामयाबी हासिल की। सीक्रेट जानकारी और टेक्निकल जांच के आधार पर पुलिस ने आरोपियों को ट्रैक किया। इसके बाद क्राइम ब्रांच टीम ने राजस्थान नेपाल बॉर्डर तक बड़ा सर्च ऑपरेशन चलाया और लगातार जगह बदल रहे दोनों आरोपियों को नेपाल बॉर्डर के पास के इलाके से गिरफ्तार करने की जानकारी पुलिस आयुक्त किरण कुमार चौहान ने दी। प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला। तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तेथे क्राइम ब्रांच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते। यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील। त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी छतावरून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि त्या उडी मारल्यामधून त्याच्या पायाला इंजुरी झाली। त्याने तिकडे उपचार घेतलेले आहेत। त्या उपचारानंतर त्याला डॉक्टरांनी सोडलेला आहे आणि आता तो ट्रान्झिट रिमांडमध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत पोहोचेल। खरं तर एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे। आपल्याला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता। याच्याविषयी अनेक तक्रारी आहेत, अनेक गुन्हे देखील दाखल आहेत। यापुढे देखील तक्रारी येऊ शकतील। तर जेव्हा तो ताब्यामध्ये येईल त्याच्याकडे आणखी चौकशी होईल। त्यानंतर आणखी गुन्हे नक्कीच उघडकीस येतील। पुलिस के पीछा करने पर भाग रहे भूषण लोंढे के पैरों में गंभीर चोटें आई। यह कार्रवाई पुलिस आयुक्त संदीप कर्णिक के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच यूनिट 2 के सहायक पुलिस निरीक्षक हेमंत तोड़कर और उनके साथियों ने की। महाराष्ट्र बुलेटिन के लिए भूषण जैन, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।